मध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। वाल्मी कराड सध्या खंडणीचा आरोपी आहे। 15 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली आहे। तर सीआयडीच्या युक्तिवादामध्ये आतापर्यंतचा हा सर्वात मोठा दावा म्हणावा लागेल। दत्ता, नक्कीच अत्यंत महत्त्वाचा दावा जो आहे तो या ठिकाणी सीआयडीच्या वतीने करण्यात आलेला आहे। खंडणी मागितल्याचं प्रकरण आणि संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं प्रकरण याचा परस्पर संबंध आहे आणि या दोन्ही प्रकरणामध्ये सखोल चौकशी करायची असल्यामुळे वाल्मी कराड यांचा हत्येच्या प्रकरणामध्ये सहभाग आहे का याची सुद्धा तपासणी करायची असल्यामुळे सीआयडी कडून वाल्मी कराड यांना तब्बल 15 दिवसाच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। सागर, आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक दिवसांपासून संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजते। मोठा संताप, आक्रोश सुद्धा या घटनेवरून आपल्याला पाहायला मिळाला होता। या निमित्ताने परळीच्या आणि बीडच्या दहशतीचं आणि गुंडगिरीचं सुद्धा वास्तव चित्र समोर आलं होतं। यामध्ये आका असतील किंवा त्यांचे मास्टरमाइंड असतील यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चा या ठिकाणी झाली होती। हा सगळा प्रकार झाल्यानंतर आता वाल्मी कराड यांना जिल्हा न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेला आहे। या ठिकाणी सुनावणी सुरू असताना जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी सीआयडी कडून महत्त्वाचे दावे केले जात आहेत। त्यामध्ये खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण दोन्हीमध्येही वाल्मी कराड यांचा सहभाग आहे का या संदर्भातली चौकशी करण्यासाठी वाल्मी कराड यांना 15 दिवसाची पोलीस कोठडी हवी असल्याचा दावा जो आहे तो सीआयडीच्या वतीने करण्यात आलेला आहे। सीआयडी कडून 15 दिवसाची पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे। मात्र न्यायालयाकडून किती दिवसाची कोठडी मिळते हे सुद्धा पाहावं लागणार आहे। या दाव्यासोबतच सीआयडी कडून आणखी 2 महत्त्वाचे दावे करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये आवादा एनर्जीच्या कंपनीचे जे मॅनेजर आहेत त्यांना जी 2 कोटीची खंडणी मागितली होती त्यावेळेला वाल्मी कराड यांनी आपल्या सहकार्याच्या मोबाईलवरून सुनील शिंदे यांना धमकावल्याचा आरोप सुद्धा एफआयआर मध्ये करण्यात आला होता। तर तो त्यांचाच आवाज होता का, त्यांनीच फोनवर बोलले होते का याची सुद्धा सखोल चौकशी करायची असल्याची सुद्धा दावा जो आहे तो पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी केला गेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा सर्वात महत्त्वाचा दावा म्हणजे जे 3 फरार आरोपी आहेत त्यांना अटक करण्यासाठी सुद्धा वाल्मी कराड यांची कोठडी महत्त्वाची असल्याचा दावा जो आहे तो या ठिकाणी न्यायाधीशाच्या समोर सीआयडीच्या वकिलांनी केला असल्याची सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे। आणि आत्ताची लेटेस्ट अपडेट सागर ही आहे की वाल्मी कराड यांचे वकील सध्या युक्तिवाद करायला लागलेले आहेत। वाल्मी कराड यांना जामीन देण्यात यावा अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो आहे तो वाल्मी कराड यांच्या वकिलाकडून सुद्धा न्यायालयामध्ये केला जातोय। नक्कीच आपल्या सोबत राहत सरकारी वकील